नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली। तर काल मी जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची। आणि बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं की ताई तू जे आंबे आणले आंबराईमधून काढून तर ते पिकायला कशी घालत असते काय, आणि बऱ्याचशा ताईंनी विचारलं पण होतं की ताई कसे किलो मिळाले तुला आंबे म्हणजे कैऱ्या पिकायला। तर ते 65 रुपये किलो मिळाल्या। सध्या बाजारामध्ये आमच्या इथं तरी केसर आंबा तयार आंबा मला वाटतं 130 रुपये किलो मिळतो आणि आम्हाला 65 रुपये किलो त्या कैऱ्या मिळाल्यात। घरी आणून ते पिकवायच्या एकदम ऑर्गेनिक। तर छान मिळाल्यात कैऱ्या। कशा पिकवायला घालतो आम्ही ते तुम्हाला दाखवते चला। तर बेड खाली आपण थोडीशी जागा सोडलेली असते ना कंबळ वगैरे ठेवण्यासाठी, तर तिथं अशी भरपूर जागा आहे मुलांच्या बेडच्या खाली ना। तर दरवर्षी आम्ही तिथंच कैऱ्या पिकू घालत असतो। पहिलं गावाकडे आहे ना भुशामध्ये गवतामध्ये कैऱ्या पिकू घालायचे आणि त्याला म्हणायचे आडी लावली, आंब्यांची आडी असं म्हणायचे। पण आता इकडं कसं गवत नाही, भुसा नाही, काहीच नाही, त्यामुळं असं आपण कैऱ्या पिकू घालू शकतो। तर फौजी साहेबांनी काय केलं, पहिल्या काळामध्ये पहा काळ्या कलरच्या कंबळ जास्त लोक वापरायचे। तर त्या 2 कंबळ आहेत आमच्याकडे अजून। तर फौजी साहेबांनी त्या बेडच्या खाली ती कंबळ आथरले खाली आणि त्याच्यावरती कैऱ्या ठेवल्यात सगळ्या म्हणजे एक गोळा करून ठेवल्यात अशा, म्हणजे त्याला उब लागल्या जाते व्यवस्थित। पांगून जर ठेवल्या ना आपण त्याला उब लागत नाही आणि कैऱ्या व्यवस्थित पिकत नाही मग। तर त्यांनी गोळा करून कैऱ्या ठेवल्यात आणि त्याच्यावरती पुन्हा आता ती काळी कंबळ टाकली म्हणजे उब लागल्या जाईल त्या कैऱ्यांना आणि आंबे एकसारखे मस्त पिकले जातील। आता 5-6 दिवस याला ओपन करायचंच नाही अजिबात, तर छान पिकतात। फौजी साहेबांच्या मित्राचे एकूण आम्हाला सीताफळं पण भरपूर येतात ना, तर सीताफळं पण आम्ही असंच पिकायला घालत असतो। तर मी एक स्टीलचं रॅक मागितलं होतं, हे पहा फ्लिपकार्टवरून मागितलं होतं छोटंसं। मला बेसिनजवळ लावायचंय, पण फौजी साहेब त्या दिवशी घरीच नव्हते ना, त्यामुळे मला ते लावताच आलं नाही, कारण त्याला हे पहा ड्रिल लावून ते लावावं लागते आणि मला काही ड्रिल मारता येत नाही, फौजी साहेबांनाच ती मारावं लागते। फौजी साहेब आज घरी आलेत लवकरच, जरा म्हणलं चला ड्रिल मारून द्या मला थोडंसं, तर म्हणले चला ड्रिल मारून देतो मी तुला। आणि आता रॅक लावतो। तू काय मागे जा, मागून पाहतो वाकडे तिकडे नाही व्यवस्थित करू मार बरोबर। हाँ मारा ओके परफेक्ट हाँ जी खुश। चला खेळा मारा लागला थोड़ा। हो बाबा मशीन करून ठेवतो ना, मशीनचं काम झालं। तर दरवर्षी मी किचनमध्ये थोडाफार का होईना बदल करत असते। आपल्याला आवडलं तर ठेवलं, नाही आवडलं तर राहिलं मग काढून टाकते लगेच, असं करत असते। पण बदल नक्की करत असते मी। तर पाठीमागच्या वर्षी पण मी उन्हाळ्यामध्ये असं काही वस्तू मागवल्या होत्या, त्या बऱ्याचशा वस्तू मी ठेवल्यात आणि बऱ्याचशा वस्तू दुसरीकडे पण वापरल्यात त्या। तर स्टीलचं रॅक आहे छोटंसं मागवलंय मी, ते प्लास्टिकचं रॅक आहे ना त्याच्यामध्ये ग्लासच मावतात फक्त। फिल्टर जवळ असं शेल्फ लावलेलं असलं ना ग्लास ठेवण्यासाठी, काय होतं मुलं पाणी पितात आणि तो ग्लास हिसळून पुन्हा तिथं पालथा करून ठेवतात आणि दुसऱ्याला मग ते ग्लास सापडतो पण, आणि याने काय होतं ग्लास जास्त घासायला पण पडत नाही। त्यामुळे ते मी छोटे छोटे प्लास्टिकचे 2 शेल्फ लावले होते आणि ते प्लास्टिकचे असल्यामुळे ते गंजणार पण नाही। स्टीलचं कसं पटकन गंज पकडतं ना सारखं ओलं राहून, त्यामुळे मी ते प्लास्टिकचे लावले होते। पण आता काय झालंय ना, पण जे भांडे घासायचं लिक्विड आहे ना ते पलीकडं जे छोटंसं रॅक आहे ना तिथं व्यवस्थित मावतच नाही, त्या घासणी त्यानंतर ते लिक्विड, आपला हात धुवायचा हँडवॉश, कारण भांडे घासल्यानंतर हँडवॉशने आपण हात धुतले ना छान राहतात।
कारण किती केलं तर ते भांड्याचं लिक्विडने हाताला थोडंसं फरक पडतोच. त्यामुळं मी हँडवॉश पण तिथं ठेवत असते, पण जागाच पुरत नाही तिथं. त्यामुळं म्हणलं हे स्टीलचं रॅक लावावं, त्याच्यावरती सगळं व्यवस्थित राहून जाईल. आणि बेसिनच्या आसपास किचन वाट्यावरती मला असं खाली काही ठेवायचं आणि ते अजिबात आवडत नाही. स्वयंपाक झाला, भांडे घासून झाले ना, असं पाणी सगळीकडं ओतून मला ते किचन वाटा धुवून काढावा लागतो ना, त्यामुळं मला ते किचन वाट्यावर असं खाली काही सहनच होत नाही. सगळा सुटसुटीत मोकळा मला किचन वाटा लागतो. त्यामुळं मला असं वर ठेवायला शेल्फ लागतात. तर मी हे छोटंसं रॅक पण बसवलं आहे आता. त्याच्यावर काय ठेवते मी तुम्हाला दाखवते आता. आता भांडे घासायचं आपलं काय होतंय, ते भांडे घासायचं लिक्विड ठेवण्याचं, त्यानंतर आपल्या 2-3 घासण्या असतात. एक तारेची घासणी, एक नॉर्मल सॉफ्ट घासणी, अशा 2-3 प्रकारच्या घासण्या वापरत असते मी. तर त्या घासण्या पण तिथं ठेवाव्या लागतात. आणि हे सगळं हँडवॉश आणि ते ठेवायचं म्हणल्यावरती जागा पुरतच नव्हती. आणि इथं थोडासा बदल केला मी आता. तर प्लास्टिकचे 2 शेल्फ लावलेले होते ना मी, त्या वरच्या शेल्फमध्ये मी सगळ्या मनी प्लांटच्या कटिंग लावलेल्या ज्या छोट्या-छोट्या बाटल्या आहेत ना, त्या ठेवल्यात. आणि प्लास्टिकच्या एका शेल्फवरती 3 ग्लास ठेवलेत मी, फक्त जास्त ठेवलेच नाही. कारण जास्त ग्लास ठेवले ना, कुणीकडं पण जिथं पाणी पिते ना, तिथंच ग्लास ते ठेवून देतात. आणि ग्लास जास्त पडायला लागले इकडं-तिकडं, म्हणलं आता 3च ठेवायचे, बाकीचे सगळे ट्रॉलीमध्ये ठेवायचे. पाहुणे-रावळे आले की ते काढता येतात ग्लास मग. तर 3 ग्लास ठेवले मी तिथं. आणि खालचं स्टीलचं रॅक लावलं आहे ना आता, त्याच्यावरती मी भांडे घासायचं लिक्विडचं ठेवलं आहे. आणि एक मनी प्लांटची कटिंगची बॉटल ठेवली आणि एक हँडवॉश ठेवलं आहे फक्त. तर मंडळी, आज मी आपल्या किचनसाठी काय मागवलं आहे ते दाखवते. तर Meeshoवरून मी हे इलेक्ट्रिक लायटर मागवलं आहे. हे पहा. तर तुम्हाला मी खोलून दाखवते आता. काय होतं ना, मला देवाजवळ दिवे लावावे लागतात, संध्याकाळी बाहेर दिवे लावावे लागतात. आणि ती माचीसची काडी ना, कितीतरी त्या काड्या म्हणजे काड्या पेटावं लागतात आपल्याला. आणि त्या काड्या भरपूर लागतात. कधी-कधी ते माचीस पण राहत नाही. त्यामुळं म्हटलं हे इलेक्ट्रिक लायटर आहे ना, ऑलराऊंडर आहे. आपण ऑल पर्पज त्याला यूज करू शकतो. आपल्या गॅस पेटवण्यासाठी, दिवे पेटवण्यासाठी, मोमबत्ती पेटवण्यासाठी आपण हे सगळीकडे वापरू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये माचीसच्या डब्या असतात ना, त्या सादळतात आणि काय केलं त्या पेटत नाही. त्यामुळं म्हटलं पावसाळ्याच्या आधीच मी हे आपलं इलेक्ट्रिक लायटर मागून घेते, म्हणजे टेन्शन नाही आपल्याला दिवे लावायला. आणि त्यानंतर गॅस पेटवायला सगळीकडे आपण हे वापरू शकतो. तर हे कसं आहे काय ते मी तुम्हाला खोलून दाखवते. आणि याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि टॅग पण करते, हवं तर तुम्ही मागू शकता. आणि हे लायटर मला 155 रुपयाला मिळाले फक्त. तर हे पहा, त्याला चार्जिंग करायला पिन पण आलेली आहे. चार्जिंग करता येतं, बाकी काहीच नाही करायचं त्याला. तर हे पहा, असं आहे. ही चार्जिंग करायची पिन आहे आणि हे आपलं लायटर आहे. हे लायटर आणि ही पिन याची चार्जिंगची आहे. चार्जिंग जसं आपण मोबाईलला चार्जिंग करतो ना, तसंच ह्या लायटरला चार्जिंग करायचं आहे फक्त, बाकी काहीच नाही. सेल नाही वगैरे काहीच नाही. तर हे पहा, याचं बटन आहे ऑन ऑफ करायचं. हे पहा, असं लाईट लागती, ऑन केल्यावर लाईट लागती आणि बटन खाली केले की बंद होतं. तर आपल्याला चालू करायचं ना, असं हे बटन वर करायचं आणि हे चालू केल्यानंतर हे बटन हे पहा असं लागतंय. हे पहा, इथं छोटीशी लाईट सारखं लागतंय. हे पहा, हां. तर इथं मध्ये लाईट लागते ना, इथून दिवा लागतो. तर कसा दिवा लावायचा काय मी तुम्हाला लावून दाखवते आता. हे पहा, असं वाकडं पण होतंय. हे पहा, असं ग्लास कॅन्डल वगैरे असते ना, ती लावायची ना आपल्याला, असं आपण हे थोडंसं दुमडून लावू शकतो. तर भारी आहे ना, म्हणजे चार्जिंग करायची आणि लायटर चालू. माझे ते दुसरे लायटर आपले गॅसचे कितीतरी बदललेत मी. ते असं कवर आपटत बसा आणि मग ते लावायचं. तर आता टेन्शनच नाही याचं, आपलं चार्जिंग केली की झालं.
तर चला आपण दिवे लावून पाहू आता. आणि हे पहा चार्जिंगचं, हे बंद करते मी आधी. इथं चार्जिंग करायला पिन लावायला हे पहा. हे पहा अशी पिन लावायची आणि हे आपण चार्जिंगचं असतं पहा पिन लावायचं, त्याला लावून द्यायचं तर चार्जिंग होते याला. तर हा वॅक्सचा दिवा आहे, म्हणजे मेणबत्तीचा छोटासा दिवा असतो ना आयता आणलेला दुकानातून, तर तो आहे. तो लागतो काय पाहू आपण. आणि तेलाचा दिवा पण मी तुम्हाला लावून दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान दिवा लागला गेलाय ना, माचीची काडी लागत ना काहीच लागत. आता तेलाचा दिवा घेतलाय, तुम्ही बघू शकता तेल घातलेले मी त्याच्यामध्ये. आता हा लावून पाहू आपण. तर तुम्ही बघू शकता तेलाचा दिवा सुद्धा ह्या लायटरनी लागलाय बरं का. तर आपण तेलाच्या दिव्याला, मेणबत्तीला, त्यानंतर गॅसला, म्हणजे सगळीकडं हा लायटर वापरू शकतो. तर आपल्या किचनसाठी जेवढ्या वस्तू मागवल्या ना मी, सगळ्यात जास्त मला हा लायटर आवडला. कारण रोज सकाळ संध्याकाळ मला बाहेर 4-5 दिवे लावावे लागतात ना, तर ते माचीच्या काडीने लावत बसावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीच्या वेळेस माझी खूप हाल व्हायची. एवढे दिवे लावायचे ना, तर ते माचीच्या काडीने लावत बसावं लागायचं. एवढे दिवे खूप वेळा चटके बसलेले आहेत मला. त्यामुळे आता हा लायटर मागवला मी, आता टेन्शनच नाही मला. आणि आता गॅस पण मी तुम्हाला लावून दाखवला किती इझी लागल्या जातोय ना. तर मला ते एक हौसच लागली आता गॅस लावायची. तुम्ही बघू शकता छान वाटते. तर महत्त्वाचं म्हणजे आता पावसाळा आलाय जवळच ना, तोंडावरच पावसाळा आलेला आहे. आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, जे माचीचे डबे असतात ना, ते एकदम चिमल्यासारखे होतात आणि ते काही केल्याने माचीस ते पेटतच नाही. त्यामुळं हे लायटर आहे ना खूप उपयोगाचं आहे. तर तुम्हाला मागवायचं असेल ना, तर या लायटरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि टॅग पण करते. हवं तर तुम्ही मागवू शकता. काही स्वस्त आहे, 155 रुपयाला मिळालं फक्त मला. आणि चार्जिंग केलं की ते पुन्हा चालवता येतं. तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.